उधर ही मरेगा, नहीं जाएंगे हम लोग। हाँ नहीं जाएगा, आप भी आएंगे बोलेगा तो नहीं जाएंगे हम लोग, उधर ही मार लेगा। अंबरनाथ नगरपालिकेच्या अनियमित व अनियंत्रित कारभारामुळे चक्क सत्तेत असताना देखील एका भाजपाच्या नगरसेविकेला मुख्यालयात तळ ठोकून धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे। अंबरनाथ नगर परिषद अखत्यारीतील वडोलगाव येथे मलशुद्धीकरण केंद्र कार्यरत नसताना देखील त्याची देयके ठेकेदारास अदा केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नगरसेविका धनलक्ष्मी जयशंकर यांनी प्रशासनावर केला आहे। तसेच हा भ्रष्ट कारभार लपविण्यासाठी लोकप्रतिनिधींना या बंद प्रकल्पावर जाण्यास ठेकेदार मज्जाव करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। त्याचप्रमाणे अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्टेशन जवळ निर्माण होणाऱ्या नवीन रस्त्याच्या विकास प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपडपट्टी वासियांचे तातडीने पुनर्वसन करण्याची ही मागणी धनलक्ष्मी यांनी केली आहे। यात मलशुद्धीकरण केंद्र चालवणाऱ्या मेसर्स ओम इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या कंपनीत काळ्या यादीत टाकण्याची मागणी धनलक्ष्मी यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांच्याकडे केली आहे। गेली अनेक वर्षांपासूनची वस्ती आहे आणि आता मात्र विकास कामाच्या नावाखाली तिथे जवळजवळ 2 पिढ्या 30 ते 40 वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या झोपडपट्टीमधल्या लोकांना हटवण्याचं सरकारने धोरण आखलंय, परंतु त्यांच्या तिथल्या रहिवाशांच्या वेदना काय आहेत आपण जाणून घेणार आहोत। आपका नाम क्या है, कितने सालों से आप रहते हो और आपको क्या दिक्कत है? मेरा नाम पुष्पा है, पुष्पा मनोकर है। मैं 30 साल से उधर है। हमारा आदमी है, मेरा आदमी मारने के लिए मेरे 23 उम्र रिया 26 से उधर है। मैं किधर नहीं गया, मैं उधर ही है। तो गजरा बेचता। अभी क्या हो रहा है? गजरा बेचते हैं? हाँ गजरा बेचता, दूसरा कुछ काम नहीं था हम लोग का। अभी क्या अभी वो क्या बोलता रोड बनाने का हम लोग को, जगह छोड़ो बोलता। अभी बाल बच्चे को लेके किधर जाएंगे हम लोग? छोटा छोटा बच्चा है, पोता पोती है हम लोग। तो हमारे खासदार है डॉक्टर श्रीकांत शिंदे या हमारे मुख्यमंत्री है, उनसे क्या विनती है? तो पैर में पड़ेगा, उधर ही हम लोग मार के डालो, मगर नहीं जाएंगे हम लोग हटे के। सरकार से क्या विनती है अभी आप? सर से हम लोग को घर दो ना, घर बताओ, हम लोग जाएगा। जब इधर नहीं जाएगा। हम पे आदमी नहीं, हम लोग भी फूल बेचते हैं, फूल बेच के हम लोग का कार दादा, हम लोग का जगह बताएंगे तो ना हम लोग का हटा के जाएंगे, बाहर जाएंगे। हम लोग खड़ा रहेगा और उसको साथ देंगे हम लोग। वो मैडम के साथ देंगे हम। हाँ हम मरेंगे तो उसको जीत के रहेंगे, मैं ऐसे नहीं छोड़ेंगे हमें। वो मैडम के साथ मैं रहेगा। हाँ कोई भी नहीं आएगा भी चलेगा, मगर मैं रहेंगे उसके साथ। ऊपर गलत है ना, वही इतना 30 साल से जीता ना, 30 साल से क्या करा, कुछ भी नहीं करा। कल हम लोग वो एरिया से बाहर भगा था, 30 साल से जीता, एक दूर नहीं कुछ नहीं, 30 साल से। अभी इतना दिन मट्टी डालता आके अभी देखा भी नहीं है, देखा भी नहीं हम लोग, देखा भी नहीं है। अभी इतना टाइम गांधीनगर में था, जिताया वो 30 साल से वो गांधीनगर में था। ऐसा बोलेगा ना, गुंडेगरी के बेचता है, गुंडेगरी के बेचता हम लोग मारने को। हाँ गुंडेगरी के बेचता है, वो लोग जाके मार के आओ, पुलिस वाला देखा, क्वार्टर पेयर कर डाल के मार के डाल कर औरत भी मारा पुलिस वाला। आज मला म्हणजे खूप अवघड जाते, नगरसेविका बनून सुद्धा काही कामं होत नाही नगरपालिकेकडून। वारंवार मी तक्रार करते, मी फॉलोअप घेते अधिकाऱ्यांसोबत, तरी सुद्धा मला काही स्पष्ट उत्तर भेटत नाहीये किंवा ऍक्शन पण घेतलं जात नाहीये। माझे 2 मुद्दे आहेत माझे प्रभागमध्ये। एक आहे वडलगाव मध्ये जे 45 MLD चे STP प्लांट ते बंद पडलेले आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टर जे आहे ओम इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस म्हणून, त्याला हे 2nd टर्म कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे, 2nd टर्म टेंडर दिलं गेलेलं आहे। आधी जे टेंडर होतं तेव्हा पण त्यांनी ते प्लांट बंद होतं, त्याचं पूर्णपणे बंद आहे। फक्त तो काय करतोय, एरिएशन करतोय, इलेक्ट्रिसिटी बिल जनरेट करतोय आणि ते प्रूफ म्हणून देऊन तो बिल काढतोय। झालं ठीक आहे, आता 2nd टर्म पण ते प्लांट बंद असताना त्याला परत कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आणि आता मी जेव्हा निवडून आली, मला कंप्लेंट्स आले लोकांकडून की आम्हाला तिथे खूप दुर्गंध येते आणि मच्छरचा त्रास होतोय। तेव्हा मी जेव्हा पाहणी करायला गेलेली फेब्रुवारी महिन्यात, ते पूर्ण बंद होतं। मग संडेला गेलेली म्हणून पूर्णच बंद होतं, एरिएशन पण चालू नव्हतं। मग तिकडचे कर्मचाऱ्यांना विचारलं, ते बोले आज संडे आहे म्हणून बंद आहे। मग मी एक वर्किंग डेला गेलेली, मग तिकडून मला ते कॉन्ट्रॅक्टरचा फोन आला, त्या कर्मचारीचा फोन मध्ये, आणि ते मला दिला। बोलताना ते बोलले ते आधी पण बंद होतं, आता पण बंदच, माझ्याकडे हँडओव्हर पण बंद झाले आणि आता पण बंद स्थितीमध्ये मी करतोय।
मग मी त्यांना विचारले ठीक आहे, आधी तुमचं फर्स्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट होतं, सेकंड टर्मला तरी ते चालू रिपेअर जे काय करायचं होतं ते करून तुम्ही सुरू करायचं होतं, पण त्याच्याकडे ते काही उत्तर नव्हतं. मग मी प्रश्न विचारत गेले तर ते मला धमकी द्यायला लागले की मी येऊ नाही शकत तिकडे. मग त्यांना सांगितलं की बाबा मी नगरसेविका, स्थानिक नगरसेविका म्हणून आली आहे, पण त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी नाही येऊ शकत. त्यांनी सांगितलं मी इकडचे अधिकारी जेव्हा मला परमिशन देतील तेव्हाच मी तिकडे जाऊ शकते, मला इकडून पत्र घेऊन जायचंय, त्याच्याकडे द्यायचंय, त्याच्या परमिशन घ्यायचं, मग मी एंट्री घेऊ शकते. त्याच्यानंतर मी थर्ड टाइमला मी नगराध्यक्ष मॅडमशी भेटली, मग त्यांना सोबत घेऊन गेली. आम्ही पूर्ण पाहणी केले. त्यांचा मुलगा होता, कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा होता आमच्या सोबत, तो आम्हाला सगळं सांगत होता कसं प्रोसेस आहे वगैरे वगैरे. जेव्हा आम्ही प्रश्न विचारायला लागलो तो मॅनेज नाही करू शकला आणि तिकडून पळून गेला तो. मग नंतर आम्ही विनंती केली होती मॅडमला आणि मला असं वाटतंय की त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि त्याला नोटीस द्या की प्लॅन बंद असताना बिलिंग कसं काय चालू आहे आणि त्याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे. मी आज इकडे येऊन बसलीये. मला मॅडम कडून पण ऐकायचंय आणि मुख्य अधिकारी कडून पण ऐकायचंय त्यांचं ऍक्शन प्लॅन काय होणार. दुसरा मुद्दा माझं हे आहे, स्वामीनगर मध्ये फुकटनगर म्हणून एक परिस्थिती तिथे पटरीचं तिथे तयार झालंय. तिथून मी जेव्हा नगरसेवक नव्हती तेव्हा त्याच्या आधीच मी कोर्टाकडून स्टे आणलंय की तिथे ते लोकांना पुनर्वसन करून मग तिथे जो काय कामं त्यांचं ब्रिज आहे ते करायचंय.